त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये ह्या बहिणी मुली आहेत. सासू नणंद मारत तिला घेऊन येते. मी तर त्या क्षणी तिथे कोल्ली असती, दोघी नाही. कारण माझ्यातली आई नाही, त्यावेळेला माझ्यातली वाघीण निघाली असती. माझ्या बछड्याला तू हात लावते, कोलूनच टाकलं असतं. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. दोनचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत. याचं त्यांना भान असलं पाहिजे. 5 कोटीच्या गाड्या आहे, मग तुम्ही तिला वारंवार पैसे का मागत होता? बरं, तिच्या वडिलांनी वारंवार जे सांगितलं, आज तिचा प्रेम विवाह झालेला आहे, तुम्ही हट्टाने तिला करून आणलेला आहे. मग जी 40 लाखाची मध्ये तुम्हाला देत होती ना छोटी गाडी, मग तुम्ही का मागितली फॉर्च्युनर? कुठे तरी तुम्ही जरी गर्भ श्रीमंत असला तरी कर्मदायित्री विचाराची ही आगवणे फॅमिली आहे. अत्यंत वाईट त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा आपल्या भारतीय संविधानाचं त्यांना अभ्यास कमी दिसतोय. गुन्हाची वकिली चालावी म्हणून वाटेल त्या मार्गाने तुम्ही जात असाल तर तुम्ही अख्खा समाज बिघडवताय. त्यामुळे अशा वकिलांनी भान ठेवावं. अनफटात मारलं तर काय झालं? कोणी दिला तुम्हाला अधिकार? अरे पत्नी आहे ती. अशा पद्धतीने बोलणं, अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं, म्हणजे समोर दिसतंय की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे, व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे, कशी मागणी केलेली आहे पैशांची, पैसे दिले नाही, हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल, त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला, त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं. त्या वकिलाला थोडी लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये ह्या बहिणी मुली आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचं आहे की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. हगवणींचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहेत की नीतिमत्तापणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणींचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावतायत. याचं त्यांना भान असलं पाहिजे. पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही. माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का? ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे.